तर मित्रांनो, मी आणि माझा मित्र शुभम चाललो होतो पंढरपूरमधील फेमस लस्सी प्यायला. ह्या हॉटेलला भागा नावाने ओळखलं जातं. आणि या दिदीला वाटलं मी तिच्या अंगावर गाडी घालते, तसं कधीच करणार नाही. 2 लस्सीला ऑर्डर दिले. लस्सी द्यायचं चालू होतं. 1 नंबर लस्सी असते मित्रांनो. मी तिथे जाऊन बसलो, तेवढ्यात ते काका घेऊन आले लस्सी. लस्सी बघून एवढं तोंडाला पाणी सुटलं ना, मग काय विशेष नाही. घेतली लस्सी, प्यायला चालू केली. लस्सी तर एकच नंबर लाजवाब. मित्रांनो, तुम्ही इथं लस्सी कधी प्यायलाय का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लस्सी प्यायली. आता निघालो आम्ही घराकडं. मंदिरापासून जात होतो. इथे आहे गणपती बाप्पांचं मंदिर. गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि हे बघतोय तर काय, रस्त्याचं काम चालू होतं. सारखेच खड्डे करतात, मोजवतात. रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्त्यात काय कळत नाही. त्यानंतर आलो आपण मारुतीच्या मंदिराजवळ. या मंदिराला काळा मारुती म्हणून ओळखलं जातं. आणि आज शनिवार आहे, दर्शन करावं म्हणलं. मग काय आलो दर्शन घ्यायला मंदिरात. मंदिराचं काम चालू होतं थोडं. जय बजरंगबली, तोडते दुश्मन की गली. दर्शन घेतलं. मंदिराला एक फेरी मारली. दर्शन घेऊन झालं. त्यानंतर चाललो होतो आपण क्रांतीसूर्य चौकातून. हे वडापावचं सेंटर अथर्वचं आहे, नक्की भेट द्या एक वेळ. आणि हे काय गाडीवर लिहिलं होतं 7 मित्राची. हे खूप आवडलं. 7 मित्राचीच असते. आणि ही गाडी चालली होती उद्या सांगोलचा बाजार आहे तिकडे गाय घेऊन. आणि ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. आणि मी आलो आता घरी. बाय बाय.